मी पूजा. स्वीट होम मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण रिडेव्हलपमेंट सोपं की अवघड या विषयाची माहिती जाणून घेणार आहोत आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सीए एस लक्ष्मीनारायणन सर. सगळ्यात आधी कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. नमस्कार. नमस्कार. विषयाला सुरुवात करण्याआधी सरांची आणि ड्रीम्स रिडेव्हलप्ड या त्यांच्या कंपनीची ओळख करून घेऊया. सीए एस लक्ष्मीनारायणन हे ड्रीम्स रिडेव्हलप्ड या कंपनीचे डायरेक्टर म्हणून कार्यभार पाहत आहेत. पुणे स्थित ड्रीम्स रिडेव्हलप्ड हा रिडेव्हलपमेंट प्रकल्पांसाठीचा एक उत्कृष्ट प्लॅटफॉर्म सुद्धा ठरतोय. ही कंपनी वाढत्या रिडेव्हलपमेंट पर्यावरणासाठी एकाच छताखाली संपूर्ण सेवा देणारी पहिली कंपनी आहे. रिडेव्हलपमेंट प्रक्रियेला साधं आणि सुव्यवस्थित करण्याचं उद्दिष्ट या प्लॅटफॉर्मनं ठेवलंय. सदस्यांना त्यांचे हक्क, भूमिका आणि जबाबदाऱ्या समजावून सांगण्यासाठी सीए एस लक्ष्मीनारायणन यांनी रिडेव्हलपमेंट गुरु या नावाने एक YouTube चॅनल सुद्धा सुरू केलेलं आहे. हे चॅनल सर्व वयोगटातील लोकांना रिडेव्हलपमेंटच्या बारकाव्यांची तज्ज्ञांच्या साहाय्याने माहिती करून देण्यासाठी कार्यरत आहे. सीए एस लक्ष्मीनारायण IBS PGP यांनी 2020 मध्ये ही कंपनी स्थापन केली. त्यांचं उद्दिष्ट म्हणजे देशभरातील लाखो लोकांची स्वप्न रिडेव्हलपमेंट माध्यमातून पूर्ण करणं. त्यांनी 2004 मध्ये ISB मधून पदवी प्राप्त सुद्धा केलेली आहे आणि पहिल्याच प्रयत्नात सीए परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे. वाचन आणि स्मरणशक्ती प्रशिक्षण या विषयातील ते कुशल शिक्षक सुद्धा आहेत. तसंच स्टार्टअप्स आणि स्थिर वित्तीय संस्थांमध्ये 18 वर्षांचा व्यापक अनुभव त्यांच्याकडे आहे. स्टॉक आणि पॉवर एक्सचेंज, NBFC तसंच टेक सर्व्हिसेस मध्ये त्यांनी काम सुद्धा केलेलं आहे. त्यांनी त्यांच्या सोसायटीमध्ये चेअरमन म्हणून काम करत असताना स्वतः रिडेव्हलपमेंट प्रक्रियेचा अनुभव सुद्धा घेतला असल्यानं या क्षेत्रातील माहिती, असमतोलाची जाणीव त्यांनी स्पष्टपणे केलेली आहे. ड्रीम्स रिडेव्हलपमेंटने आतापर्यंत 350हून अधिक सोसायट्या, अपार्टमेंट्स आणि बंगल्यांचं मार्गदर्शन सुद्धा केलेलं आहे. 80 पेक्षा अधिक सोसायट्यांसाठी बोली प्रक्रिया राबवली जाते आणि 30 पेक्षा जास्त व्यवहार यशस्वीरित्या पूर्ण सुद्धा केलेले आहेत. पुनर्विकास ही एक साधी प्रक्रियायुक्त संकल्पना आहे जी मानवी वर्तमानामुळे गुंतागुंतीची बनते, असं त्यांचं ठाम मत सुद्धा आहे. सर आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. लगेचच त्यांच्याकडनं आजच्या विषयाची माहिती जाणून घेऊया. सर सगळ्यात आधी पुन्हा एकदा स्वागत आमच्या कार्यक्रमामध्ये. मला सगळ्यात पहिला प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे की गेल्या 4 वर्षात कंपनी आणि संकल्पना तुम्ही आतापर्यंत कशा विकसित केलेल्या आहेत? मला वाटतं सगळ्यात आधी प्रेक्षकांना ते कळणं गरजेचं आहे. काय माहिती देता येईल तुमच्या कंपनीबद्दलची आणि एकंदरीत विकासाबद्दलची? तर ड्रीम्स रिडेव्हलप जे आहे ते मी माझ्या सोसायटीमध्ये चेअरमन होतो. तर रिडेव्हलपमेंट आमचं गेलं 1.5 वर्ष आणि त्याच्यात काय काय अनुभव आले सोसायटीकडनं. त्याच्यानंतर आम्ही ड्रीम्स रिडेव्हलप हा कंपनी सुरुवात केली आणि हा एक टेक माध्यमातून आम्ही एक प्लॅटफॉर्म तयार केला. म्हणजे जसं तुम्ही शादी.com म्हणतात किंवा matrimony.com म्हणतात किंवा ओला म्हणतात, तसं रिडेव्हलपमेंट टेक माध्यमातून सोपं करू शकतो का, हा कल्पना होती. आणि 2020 मध्ये आम्ही हे कल्पना एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी म्हणून चालू केलं आणि 2021 मध्ये हे टेक केलं आणि 2024 मध्ये आम्ही त्याचं एक पूर्ण टेक आम्ही त्याचा तयार केलेला आहे. आणि 4 वर्षात बऱ्यापैकी अनुभव आहे आणि आय थिंक आर्किटेक्चरल, फायनान्शियल, लीगल अनुभव तर असतात, पण आय थिंक लोकांबरोबरचा अनुभव जास्त महत्वाचा आहे. कारण रिडेव्हलपमेंट म्हटलं तर सोसायटी येतात, फॅमिली येतात आणि घरं येतात. तर त्याच्यामध्ये आम्ही 4 वर्षामध्ये बऱ्यापैकी काम करून बऱ्यापैकी शिकायला मिळाले. आणि हा रिडेव्हलपमेंट एक असं सेक्टर आहे जिकडे सगळं काय इन्व्हॉल्ड आहे. डिझाईन इन्व्हॉल्ड आहे, लॉ इन्व्हॉल्ड आहे, फायनान्स इन्व्हॉल्ड आहे, बिहेवियर इन्व्हॉल्ड आहे, सायकोलॉजी इन्व्हॉल्ड आहे. तर आय थिंक ते 4 वर्षामध्ये आम्ही बऱ्यापैकी काम केलेलं आहे. जे आकडे तुम्ही सांगितले 350 वगैरे, तर ते 4 वर्षामध्ये केल्यानंतर आम्हाला अजून अनुभव असा आले की हा अजून लोकांपर्यंत सोप्या पद्धतीने आपण पोहोचू शकतो का. तर ते प्रयत्न आमचं चालू आहे 4 वर्षापासून. आणि आय थिंक ते आता पुण्यात तर आम्ही काम करतोच आहे. आता बाकी महाराष्ट्रामध्ये आता हे आय थिंक लोकांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न आमचा चालू आहे. नक्की. जसं सर तुम्ही सांगितलं गेल्या 4 वर्षात तुम्ही बरंच काम केलेलं आहे आणि आता महाराष्ट्रभर पसरायचा तुमचा प्रयत्न सुद्धा सुरू आहे. मात्र बऱ्याचदा असं होतं, लोक माहिती आणि असमतोलचा गैरफायदा सुद्धा घेत असतात. तर नेमकं याबद्दल काय म्हणायचं? गैरफायदा म्हणजे काय, याबद्दल काय सांगू शकता तुम्ही? तर रिडेव्हलपमेंटमध्ये मेजरली की आपलं घर एक जुनं घर असतं आणि त्याच्या नंतर एक नवीन घर आपल्याला मिळतं आणि नवीन अम्युनिटीज वगैरे मिळतात. आता किती मिळायला पाहिजे हा एक असमतोलना आहे की मला 20% वाढीव जागा मिळायला पाहिजे का 50%. आणि ते आय थिंक ते थोडंसं
आपण इंग्लिशमध्ये त्याला इन्फॉर्मेशन एसिमेट्री म्हणतो. तर ते एक आहे. त्याच्यानंतर आपलं संरक्षण कसं करावं की आपल्याला घर परत मिळणारच, हा एक इन्फॉर्मेशन थोडंसं इकडे तिकडे भरकटतं कधी कधी. त्याच्यानंतर चांगला डेव्हलपरचा निवड कसं करावं याच्यामध्ये पण कधी कधी, आणि अशा आपल्याकडे नाहीये कुठलेही मार्ग की डेव्हलपर किती स्ट्रॉंग आहे हे असं कुठे आपल्याला मिळत नाही. म्हणजे आता जर आपण ऑनलाईन परचेस करतो तर तिकडे 4 स्टार दिसतात, 5 स्टार दिसतात, 4.5 स्टार दिसतात. तर तशी काही कल्पना आपल्याकडे नाहीये. तर म्हणून हा इन्फॉर्मेशन एसिमेट्री आय थिंक टेक माध्यमातून सॉल्व्ह करणं हा माझ्या मते चांगलं आहे असं आमचं मत आहे, आणि तेच आम्ही प्रयत्न करतोय. नक्कीच. त्याचप्रमाणे तुमचं एक युट्यूब चॅनल आहे रिडेव्हलपमेंट गुरु. याच्या 45 दिवसाच्या युट्यूब शॉर्ट्स कार्यक्रमाबद्दल तुम्हाला माहिती सांगायची आहे जर का, काय असतं नेमकं आणि काय माहिती तुम्ही देत असता या कार्यक्रमातनं? तर रिडेव्हलपमेंट गुरु हा संकल्पना होती की आपण तज्ज्ञ लोकांना बोलूया आणि आय थिंक सरळ सोपे भाषेत आपण लोकांपर्यंत पोहोचू शकतो का. कारण याच्यात आर्किटेक्चरल खूप गोष्टी इन्व्हॉल्व्ह असतात. त्याच्यात जर टेक्निकॅलिटी जर शब्द वापरला ना तर लोकांना कधी कधी समजत नाही. FSI येतो, TDR येतो वगैरे. त्याच्यानंतर फायनान्स मधला काही असतो की अरे IRR किती आहे, रिटर्न ऑफ इंटरेस्ट इन्व्हेस्टमेंट किती आहे, त्याच्यानंतर टॅक्स आहे, हे कधी कधी लोकांना थोडंसं अवघड जातो. त्याच्यानंतर लिगल काय काय अवघड जातं, इंजिनिअरिंग काय काय अवघड जातं. तर रिडेव्हलपमेंट गुरुचा मेजर उद्देश असा होता की सरळ सोप्या भाषात, म्हणजे ज्याला आपण लेमॅन टर्म्स म्हणतो, की कुठलीही एक आजी किंवा आजोबा जे बघतील त्यांना नॉर्मल रिडेव्हलपमेंट म्हणजे आता काय करायचं हा आपण पोहोचू शकता का, याचा आमचं मेजरली प्रयत्न होता रिडेव्हलपमेंट गुरु मधनं. हे जे 30-45 दिवसाचं आम्ही करतोय त्याच्यात प्रत्येक दिवसात आम्ही रिडेव्हलपमेंट आता पुढे कसं जाणार याच्यात तुम्ही काय करायला लागेल आणि आज तुम्हाला काय करावं लागेल आणि याच्यात फिजिबिलिटी हे सगळं आम्ही खूप सरळ सोप्या भाषेत समजवण्याचा प्रयत्न करतोय. कारण ते रिडेव्हलपमेंट करून आलेलो आहे एक मी माझ्या सोसायटीमधनं, ते एक अनुभव आहे. आणि आता सोसायटींबरोबर काम करताना त्यांचं प्रश्न उत्तर काय असतात हा एक जनरली आम्ही प्रयत्न करतोय. आणि आमचं असं मान की जेव्हा आपण लहान आपल्याला मार्क्स किती मिळणार याचं अँझायटी असते, एक चिंता असते, त्याच्यानंतर बॉयफ्रेंड गर्लफ्रेंडची चिंता असते, मग लग्नाची चिंता असते. आय थिंक नैसर्गिक काय झालंय की सिनियर सिटीजनला काहीतरी टेन्शन द्यावं लागेल म्हणून माझ्या मते रिडेव्हलपमेंट हा नैसर्गिक झालेला आहे. तर ते टेन्शन न घेता आपण कसं लोकांपर्यंत पोहोचू शकतो आणि त्यांना सरळ सोप्या भाषेत आपण सांगू शकतो का की हा याचा अर्थ आहे आणि तुम्ही हे केलात तर तुम्ही तुमचं घर सुरक्षित ठेवू शकतात. आणि आय थिंक रिडेव्हलपमेंटमध्ये पर्सेंटेज वगैरे हे सगळं बऱ्यापैकी बोललं जातं, पण आमच्या मते रिडेव्हलपमेंटमध्ये घर परत येणं आय थिंक हा सगळ्यात मोठा विषय. आणि तिकडे आपण काय करू शकतो आणि त्याच्यानंतर जर पर्सेंटेज आणि हे आलं तर आय थिंक ते जास्त चांगलं आहे. तर पहिले घर परत येणं या माध्यमातून आपण काय काय करू शकतो याच्यात आम्ही सरळ सोप्या भाषेत रिडेव्हलपमेंट गुरुमध्ये प्रयत्न करतोय. आणि हा आता मेजरली मराठीमध्ये आम्ही बऱ्यापैकी शूट केलेलं आहे. काही प्रतिक्रिया आम्हाला आलेत की अरे इंग्लिशमध्ये करू शकता का, हिंदीमध्ये. तर आम्ही प्रयत्न हा 3 भाषेत करतोय, इंग्लिश, हिंदी, मराठी, आणि मीच ते तिन्ही भाषेत करतोय. जेव्हा आम्ही साऊथकडे जाऊ त्यामुळे तमिळ आणि तेलुगू पण चालू करू, पण आत्ताच्या तारखेला इंग्लिश, हिंदी, मराठी या एकच टॉपिक ह्या तिन्ही भाषेमध्ये येईल. तर ते लोक ज्यांना ज्या भाषेत कम्फर्ट आहे त्या भाषेत ते ऐकू शकतात आणि ते आय थिंक त्यांना सोपं पडेल. नक्कीच. ज्या पद्धतीनं तुम्ही हे रिडेव्हलपमेंट बद्दल बोलताय, तर जसं तुम्ही म्हटलं की सामान्य माणसांना रिडेव्हलपमेंट ही पूर्ण प्रक्रिया माहिती नसते, नेमकी ती कशी असते. साध्या सरळ सोप्या भाषेत जर का आमच्या प्रेक्षकांना ही प्रक्रिया तुम्हाला सांगायची आहे, रिडेव्हलपमेंट म्हणजे नेमकं काय? थोडं इमोशन बाजूला ठेवूया. रिडेव्हलपमेंट हा एक गेम म्हणून समजून घेऊया. तर क्रिकेटला समजायचं तर काय करायचं, एक संघ एवढं रन करेल आणि दुसऱ्या संघाला 1 रन जास्त काढायचं, हा सोपा क्रिकेटचा आपण परिभाषा सांगतो. तर रिडेव्हलपमेंटमध्ये काही लोक एकत्र येतात, त्यांचे जुने घर सोडतात आणि नवीन घर त्यांना मिळतं. हा गेम आहे. ओके, या गेम मध्ये आता हा सोपा गेम आहे. जर सरळ मार्गी झालं, 10 लोक आले, ते सगळे एकत्र आहेत आणि त्यांनी बरोबर निवड केलं आणि ते पोचले तर त्यांना नवीन घर मिळेल. हा सेकंड गेम झाला. आता याच्यामध्ये पहिले आहे की मला किती मिळाला पाहिजे, हा पहिला त्याच्यातला आकडा आहे. आणि ते कसं समजून घ्यायचं, याला एक फिजिबिलिटी रिपोर्ट नावाची गोष्ट आहे. तर फिजिबिलिटी रिपोर्ट म्हणजे मला इकडे किती बांधकाम करता येईल, त्याचा खर्च किती आहे आणि ते खर्च डेव्हलपरला काढून घेणं, ओके, आणि त्याचा थोडंसं प्रॉफिट कमवणं आणि मला देणं, हा डेव्हलपरच्या मार्गी रिडेव्हलपमेंट होतं.
दुसरं एक मार्ग आहे जे आता बऱ्यापैकी लोक प्रयत्न करतायत की आपणच करून रिडेव्हलपमेंट करूया का, याला सेल्फ रिडेव्हलपमेंट असं म्हणतो आपण. तर हा 2 गेम ते खेळू शकतात, म्हणजे एकच गेम आहे पण 2 मार्गे आपण जाऊ शकतो. प्रक्रिया म्हणजे मेजरली हा कोण चालू करू शकतो, तर एक आहे की काही सोसायटीमध्ये सेक्रेटरी असतात, चेअरमॅन असतात, आणि कारण ते 25-30 वर्ष एकामेकाबरोबर राहिलेत तर थोडंसं प्रेम वाढत असतो. ओके, तर ते बाजूला ठेवून जर हे लोक एकत्र आले तर पहिले की सगळ्यांना समजून घ्यायचं की आपल्याला काय मिळणार आहे, ते काय मागायचं, ओके, आणि आपण लिगली कसं सुरक्षित राहू, हा प्रक्रिया सांभाळणं. आणि याच्यासाठी आय थिंक 3 आपल्याला तज्ञांचं आपल्याला मदत लागतो. आर्किटेक्ट आहे, लॉयर आहे, सीए आहे, ओके, आणि एक सर्वेयर पण असतो ज्याला म्हणजे मोजणी आणि ते माप काय ते करायला. तर हे आपल्याला लागतात. आता या गेम मध्ये हे लोक आपले सोबत येतात, म्हणजे क्रिकेटमध्ये आपली टीम आहे, ओके, म्हणजे फिजिओ आहे, तर हे आपले म्हणजे मेंटली फिजिओ असे आपले बरोबर येतात. त्याच्यानंतर एक टेंडर प्रक्रिया राबवली जाते. टेंडर म्हणजे आपण बोलवतो की कोणीतरी चांगला डेव्हलपर यावं, ओके. जर आपण डेव्हलपर मार्गी जातोय, सेल्फ डेव्हलपमेंट असेल तर कॉन्ट्रॅक्टर आपण नेमतो, पण दोन्हीसाठी आपल्याला टेंडर प्रक्रिया, टेंडर कारण आपल्याला कॉम्पिटिशन क्रिएट करता येतं आणि खूप लोक येतात. तर हा त्याचा गेमचा दुसरा टप्पा आहे. हे झाल्यानंतर डेव्हलपर्स येतात, त्याच्यामध्ये आपल्याला कुठला डेव्हलपर आपण नेमू शकतो, ओके. आता डेव्हलपर, चांगला डेव्हलपर याचं परिभाषा म्हणजे त्या डेव्हलपरनी पहिले काम केलं असावा, त्याच्याकडे बऱ्यापैकी काम असायला पाहिजे, त्याने आतापर्यंत चांगलं डिलिव्हरी द्यायला पाहिजे. आणि आय थिंक डिलिव्हरी हा खूप महत्वाचा शब्द आहे रिअल इस्टेटमध्ये, कारण रिअल इस्टेटमध्ये डिलिव्हरी 3 वर्षानंतर दिसते. मी आज घेतो काम, पण 3 वर्षानंतर मी ते परत सोपवतो की नाही हा बघणं गरजेचं आहे. त्याच्याकडे पैसे आहेत का, त्याच्याकडे क्षमता आहे का. आणि आय थिंक खूप महत्वाची गोष्ट आहे की हे जे 10, 15, 20 जे मेंबर्स आहेत, जे मेजरली सिनियर सिटीजन असतात, यांचा ऐकून घेण्याची क्षमता त्याच्याकडे आहे का, तर हा असणं चांगला डेव्हलपर आहे. इथपर्यंत 2 पार्टी दिसतात आपल्याला. ते नेमल्यानंतर आय थिंक हे सगळे एकच पार्टी होतात, आणि त्याच्यानंतर गेम खूप सोपा आहे. हा प्रोजेक्टला आपण चांगल्या पद्धतीने कसं उभा करू शकतो, आणि 3 वर्ष 2 वर्षामध्ये आपल्याला परत काही, हा आय थिंक हा गेम आहे. आता मी गेम हा का म्हणतोय, कारण जेव्हा आपण इमोशन्स टाकतो ना एका गोष्टीमध्ये तर ते कॉम्प्लिकेट होऊन जातो. पण गेम म्हटलं ना तर मला माहितीये की मला बुद्धिबळ घ्यायचं, मला हे मूव्ह करायचं, हे मूव्ह करायचं. तर याच्यात बेसिकली काही मूव्स ठरलेले आहेत, आणि महाराष्ट्र शासनाने याच्यात 4 जुलै 2019 मध्ये गाईडलाईन्स दिलेली आहे. तर त्याच्यात मूव्स लिहिलेले की हे आता करा, आता हे करा, आता हे करा, असे मीटिंग्स बोलवा, असे लोकांना बोलवा, लोक येतील, वोटिंग करतील. हा गेम ठरलेला गेम आहे. त्या ठरलेल्या गेम मध्ये जर आपण मध्ये लोकांचं एकामेकाबद्दल काही वेगळे भावना येतात तर ते गेम थोडंसं बिघडू शकतो. पण गेम ठरलेला आहे. तर म्हणून म्हणजे कधी कधी आम्ही युट्यूब मध्ये पण आम्ही सांगतो की अरे हा सोपा आहे, तर आम्ही बऱ्यापैकी लोक ट्रोल पण करतात, अरे यांनी म्हणजे रिडेव्हलपमेंट केलंच नाहीये. पण मी तुम्हाला सांगतो की आमचं सोसायटीचं रिडेव्हलपमेंट आणि 3.5चे रिडेव्हलपमेंट केल्यानंतर प्रक्रिया सोपं आहे. जर आपापसात जर मतभेद आणि मनभेद हे 2 जर आपण थोडं दिवसासाठी साईडला ठेवलं तर आय थिंक रिडेव्हलपमेंट हा खूप सोपा प्रक्रिया आहे. आय थिंक छोट्या मुलाने जर रिडेव्हलपमेंट केलं ना तर आय थिंक रिडेव्हलपमेंट खूप सोपं होईल, कारण ते काय करतात, भांडतात आणि नंतर सोडून देतात. मोठे लोक भांडतात आणि सोडत नाही, तर ते धरून बसतात की अरे त्यांनी असं कसं सांगितलं, आणि काय सांगितल्यापेक्षा कसं सांगितलं ना याच्यावरती जरा भर जास्त येतो, म्हणजे अडल्ट लाईफमध्ये. तर आय थिंक म्हणून रिडेव्हलपमेंट हा माझ्यामध्ये तरी ठरलेलं आहे तर सोपं प्रक्रिया, आणि हे तुम्ही केला तर तुम्हाला एवढं मिळणार आहे ते पण आहे. आणि एक छोटस त्याच्यात अजून एक एलिमेंट जर ऍड केलं या गेम मध्ये की कोणाचा तरी काहीतरी एक वेगळाच इंटरेस्ट क्रिएट झाला, अरे मला काहीतरी जास्त मिळेल का, तरी ते थोडंसं कॉम्प्लिकेट होऊन जातो. तर म्हणून प्रक्रिया सोपं आहे. याच्यात असं काही इंटरेस्ट आणि लोकांचा मतभेद झालं तर हा कॉम्प्लिकेटेड लोक करून घेतात, पण प्रक्रिया तशी सोपी आहे. आणि म्हणजे माझं हे म्हणणं नाही की अरे सोपं आहे तुम्ही कॉम्प्लिकेट करतायत, पण असे जेव्हा मल्टिपल माइंड्स येतात आणि जिकडे 10 फ्लॅट्स असतील ना तिकडे आमचा अनुभव आहे की तिकडे डोकं 30-40 चालतात एका घरात 4 डोकं. तर म्हणून ते 40 लोकांचं एकत्र करण्यात त्याच्यात प्रॉब्लेम आहे, पण रिडेव्हलपमेंट हा प्रक्रिया सोपा आहे.
अच्छा. ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं की रिडेव्हलपमेंट ही प्रक्रिया खूप सोपी आहे. बऱ्याच जण म्हणजे बरीच लोक जी आहे ती त्याला किंवा बरीच डोके एकत्र येऊन ती कॉम्प्लिकेटेड करतात. तर मला वाटतं याबद्दल मला आणखीन माहिती तुमच्याकडनं जाणून घ्यायची आहे. मात्र इथे एका छोट्याशा विश्रांतीची वेळ झाली आहे. लगेचच भेटतोय. तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा TV9 मराठी. स्वीट होम मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. सर, ब्रेकवर जाण्यापूर्वी ज्या पद्धतीनं मी म्हटलं की रिडेव्हलपमेंट आणि तुम्ही सुद्धा सांगितलं की रिडेव्हलपमेंट ही खरं तर खूप सोपी प्रक्रिया आहे, मात्र बरीच जण ती कॉम्प्लिकेटेड करून टाकतात. तर मला असं विचारायचंय, बऱ्याच जणांना या प्रक्रियेमध्ये नेमकं कसं सहभागी व्हायचं याबद्दलच माहिती नसतं. तर या प्लॅटफॉर्मचा उपयोग नेमका कशा पद्धतीनं करायचा असतो याबद्दल तुम्ही आमच्या काय माहिती द्याल? कसं सहभागी व्हावं या सगळ्यामध्ये? तर याच्यात मेजरली जे मेंबर्स असतात ना, मेंबर म्हणजे सोसायटी मधले जे ओनर्स आहेत फ्लॅटचे आणि अपार्टमेंट मध्ये तर ओनर्सच असतात. बरोबर. तर या लोकांनी हे प्रक्रिया सुरुवात करायची असते. म्हणजे मेंबरनी सांगायला पाहिजे, काही मेंबर्स लोकांनी, जे असं सांगितलं गेलं गाईडलाईन मध्ये की 20% म्हणजे 1/5 या लोकांनी इनिशिएट करायचं की आम्हाला रिडेव्हलपमेंट पाहिजे आणि त्यातूनच हे सुरुवात होते. अच्छा. तर हे आता सुरुवात करायचं तर लेटर काय लिहायचं हा एक प्रश्न असतो. तर हा लेटर आम्ही आमच्या ऍप मध्ये जर तुम्ही लॉग इन केलात तर आम्ही एक AI त्याच्यात केलेलं आहे, चॅटबॉट. तर तिकडे जर मी टाईप केलं की मला लेटर पाहिजे हे, तर ते लेटर तुम्हाला ऑटोमॅटिकली बनवून मिळेल. तर तुम्ही चालू तिकडनं करू शकता. तर हा पहिला उपयोग आमचा प्लॅटफॉर्मचा. त्याच्यानंतर येईल की सोसायटीचे सेक्रेटरी किंवा मॅनेजिंग कमिटीने एक मीटिंग बोलवायचं. तर मीटिंग बोलवायला नोटीस, अजेंडा द्यावा लागतं. ते कसं द्यायचं ते पण चॅटबॉट मध्ये आहे आणि त्याच्यात तुम्हाला कोणालाही संपर्क करायची गरज नाहीये. तुम्ही तिकडे टाईप केलं, व्हॉट्सअपमध्ये जसं टाईप करतात की मला लेटर पाहिजे, तर ते लेटर तुम्हाला बनवून देईल. तर हा सेकंड. तर नोटीस, अजेंडा पण येतं. त्याच्यानंतर आमच्या वेबसाईटमध्ये तुम्ही गेला तर एक कॅल्क्युलेट म्हणून एक बटन दिलेली आहे. तर कॅल्क्युलेट दाबलं तर तुम्ही फिजिबिलिटी तुम्ही काढू शकतात. आत्ताच्यासाठी ते पुणे आणि नाशिकसाठी आम्ही ते केलेलं आहे. लवकरच आता आय थिंक महाराष्ट्रभरात आम्ही सिटी प्रमाणे आम्ही करतोय. तर त्याच्यात तुम्ही मला फिजिबिलिटी म्हणजे मला इकडे किती पर्सेंटेज मिळेल जास्त आणि किती एरिया काढता येईल सेलेबल वगैरे, ते तुम्हाला तिकडे मिळेल. हा तिसरा त्याचा उपयोग. आणि चौथा आहे की आम्ही तिकडे बऱ्यापैकी डेव्हलपर लोकांनाही घेऊन आलोय की हे डेव्हलपर लोक कोण कोण आहेत, तर आपण व्हेरीफाईड करू शकतो. फॉर एक्झाम्पल आता आपण हॉटेलला जातो तर आपण कुठल्या तरी ऍपला बघतो की अरे हा हॉटेल कसं आहे, जाऊ का, इकडे काय मिळतं वगैरे वगैरे. तर तसं डेव्हलपर्स कोण आहे, त्यांनी काय काय बांधलंय हे तुम्ही बघू शकता. तर आय थिंक हा थोडंसं लोकांना खात्री वाटेल की हा चला आपल्याला सगळं माहिती आहे. आणि आय थिंक बऱ्यापैकी चांगली लोक जे रिडेव्हलपमेंट आहेत ते त्यांना काय काय गोष्ट माहिती नसतात किंवा ते शुअर नसतात, म्हणून ते मीटिंग मध्ये पण कधी कधी बोलत नाही. त्यांना एक अँझायटी असते किंवा त्यांना असं वाटतं की मी बोलीन काहीतरी बरोबर नसेल, कोणीतरी काहीतरी बोलेल. तर त्याच्यापेक्षा हा तुम्ही शिकून घेतला तर मीटिंग मध्ये पण तुम्ही बऱ्यापैकी कॉन्फिडंट असू शकतात आणि आपलं मत मांडू शकतात. आणि आय थिंक मत मांडणं रिडेव्हलपमेंट मध्ये खूप गरजेचं आहे आणि वोटिंग आणि ते करणं. तर या 3 जे गोष्ट आहेत हे आम्ही आता ऍपमध्ये, आणि हा फ्री ऑफ कॉस्ट आहे. म्हणजे याच्यात तुम्हाला काही पैसे भरायची काही गरज नाहीये. तर तुम्ही हे 3 वापरू शकतात आणि प्रक्रियेला तुम्ही सुरुवात करू शकतात, फिजिबिलिटी करू शकतात आणि पुढे जाऊ शकतात. नक्कीच. ज्या पद्धतीनं तुम्ही या ऍप बद्दल आम्हाला सांगितलं, मात्र जर का मला तुमच्याशी संपर्क करायचा आहे या सगळ्या प्रक्रियेबद्दल समजून घेण्यासाठी किंवा एकंदरीत रिडेव्हलपमेंट बद्दल समजून घेण्यासाठी, तर तुम्हाला संपर्क कसा करायचा आणि कुठे करायचा? तर एकतर आमचा वेबसाईट आहे dreamsredeveloped.com. त्याच्यानंतर support@dreamsredevelop.com या मेल आयडी वरती पण आहे. आणि आय थिंक प्रॉम्प्टर मध्ये आपलं नाव आणि नंबर पण आम्ही दिलेले आहे. तर याच्यात कुठेही तुम्ही संपर्क करू शकतात. कारण महाराष्ट्रात मुंबई सोडून बाकी सगळीकडे एकच नियम आहे. तर बाकी सगळ्यांचं पण आम्हाला जनरली येतं की आता काय करायला पाहिजे. प्रोसेस आणि फायनान्स ओरिएंटेड जे काय आहे याच्यामध्ये आम्ही बऱ्यापैकी लोकांचं मला कॉल्स येत असतात किंवा मेल्स येत असतात. तर त्याला आम्ही प्रयत्न करतो की रेस्पॉन्ड करावं आणि त्यांना उपयुक्त माहिती द्यावं की आता तुम्ही या स्टेजला तर आता पुढे कसं जायचं. तर हे 2 पद्धतीने करू शकतात. आणि आमचं AI चॅटबॉट आहे, त्याच्याबरोबर तर तुम्ही गप्पा मारू शकतात. फक्त तिकडे रिडेव्हलपमेंटचाच गप्पा होईल, बाकी काही गप्पा होणार नाही त्या चॅटबॉट. बरोबर. नक्कीच. ज्या पद्धतीत तुम्ही म्हणालात, सध्या तुम्ही पुणे आणि नाशिकमध्ये खूप जास्त ऍक्टिव्ह आहात. तर पुण्यामध्ये पुनर्विकासाची जी स्थिती आहे ती सध्या कशी आहे याबद्दल काय माहिती देता? माझ्या मते तर पुण्याची पुनर्विकासाची स्थिती बऱ्यापैकी मजबूत आहे. कारण सेल्स होत आहेत बऱ्यापैकी चांगले डेव्हलपर्स आहेत जे चांगले काम करतायत. बऱ्यापैकी सोसायटीज आहेत जे जागरूक आहेत, कारण त्यांना नियम माहिती असतं, काही त्यांना जनरली कळतं की किती मिळाला पाहिजे, काय मिळालं पाहिजे.
तर पुण्याची परिस्थिती माझ्या मते तर बऱ्यापैकी स्ट्रॉंग आहे रिडेव्हलपमेंटमध्ये. आणि आय थिंक तिकडे अजून गेलं तर आय थिंक इट कॅन बिकम अ गुड मॉडेल की रिडेव्हलपमेंट असं करू शकतात. आणि बऱ्यापैकी असे ठिकाण आहेत जिकडे जे 80 आणि 90 मध्ये ना ते ग्रो झालेले ठिकाण, तर तिकडे रिडेव्हलपमेंट आता एकदम फुल फॉर्म मध्ये चालली आहे. तर आय थिंक पुण्याची परिस्थिती माझ्या मते तरी खूप स्ट्रॉंग आहे रिडेव्हलपमेंटच्या बाबतीत. नक्कीच. ज्या पद्धतीनं तुम्ही सांगितलं की गेल्या 4 वर्षामध्ये तुम्ही पुणे आणि नाशिकमध्ये कसे प्रोजेक्ट्स तयार केलेले आहे, रिडेव्हलपमेंटची प्रक्रिया तुम्ही आतापर्यंत कशी करताय, तुम्ही ऍप कसा तयार केलेला आहे, जो सोप्या पद्धतीनं लोकांना मिळून जाईल आणि लोक त्यातनं रिडेव्हलपमेंटची प्रक्रिया पूर्णपणे समजून घेऊ शकतात. तुम्ही इथे आलात आणि एकंदरीत या सगळ्या विषयीची खूप छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिली, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. नमस्कार. धन्यवाद. स्वीट होम मध्ये आज आपण इथेच थांबतोय. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. पाहत रहा TV9 मराठी.